श्री संत सद्गुरु बाळू मामा प्रसन्न देव आज तुला सांगत आहे, ऑनलाईन वर आलेला हा माझा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको। ऑनलाईन वर आलेला माझा हा संदेश तुला खोटा संदेश वाटत असला तरी ह्या संदेशामध्ये भरपूर चमत्कार स्वतः देवांनी तुझ्यासाठी राखून ठेवले आहेत, म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको। जर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील तर पुढील येणाऱ्या 48 तासांत तुला चमत्कार पाहायला भेटेल। हा संदेश बाळू मामांचा पाहूनही दुर्लक्ष करू नको। देव म्हणतो, निराश होणे आणि तुझे एका जागी बसून रडणे थांबव, कारण आज मी स्वतः तुझ्या समोर आलो आहे। तुझ्या समोर मी आता स्वतः थांबलो आहे। तुझे दुःख मला ठाऊक आहे। तू प्रत्येक वेळी मला तुझे दुःख सांगू नको, कारण मी तुझ्या सर्व दुःखांवर संकटांवर काम करत आहे आणि मी तुझ्यासाठी पुढील तुझ्या आयुष्यात तुझ्या भविष्यात भरपूर काही नवीन योजना राखून ठेवल्या आहेत। म्हणून आज हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको। जर हा संदेश तू मला वेळ देऊन पूर्ण ऐकशील तर नक्की तुझ्या आयुष्यात पुढील अडथळे येणार आहे। ते अडथळ्यांना सामोरे कसे जायचे तुला पूर्णपणे समजणार आहे। म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको। तुझ्या आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे तू जर हताश होऊन बसला असशील तर तुझ्या आयुष्यात पुढे येणारी सुखे तुला रुसवून निघून जातील। म्हणून एका दुःखामुळे किंवा 2 दुःखामुळे संकटांमुळे निराश होणे, हताश होऊन बसणे सोडून दे। आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल, कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला तुझ्या देवाने या धर्तीवर तुझ्या देवाने तुला पाठवले आहे। म्हणून तुझ्यामध्ये काहीतरी चांगले कौशल्य गुण देवानी दिले असतीलच, कारण देव तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, कारण तू त्याच्यावर विश्वास ठेवतो। या कारणामुळे तुझ्यावर देव प्रत्यक्ष डोळे झापून विश्वास ठेवतो। म्हणून देवांचा विश्वासघात करू नको। देव म्हणतोय, अरे बाळा, मी तुला जीवनामध्ये काहीतरी अडथळे आले तर त्यांना सामोरे कसे जायचे हे मी तुला कोणत्या ना कोणत्या संकेताद्वारे सांगत असतो। फक्त तुला तो इशारा समजला पाहिजे। मी तुला प्रत्येक वेळी तुझ्या संकटात तू असताना मी कोणता ना कोणता इशारा तुला देत असतो। तुला जर तो इशारा समजला तर तू नक्की तुझे दुःख तू स्वतः पार पाडून पुढे जाशील, तर नक्की तुझे आयुष्य एका चांगल्या रस्त्यावर राहील। जर तू प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा बारीक ना बारीक छोट्या ना छोट्या गोष्टींचा विचार करत बसला असशील तर ते आता थांबव। याच क्षणी देव म्हणतोय, तुला आता ते सर्व काही भेटणार आहे जे तुला पाहिजे आहे। एक गोष्ट कायम तुझ्या लक्षात ठेव, देव तुला तू जितकी मेहनत आयुष्यात केला आहेस तुला तो देव सर्व काही देत असतो। त्याची परतफेड देव हा करतच असतो। फक्त त्या क्षेत्रात नसले तरी दुसऱ्या क्षेत्रात का होणार तुला देव त्याचे तू केलेले संघर्षाचे फळ देत असतो, कारण मेहनत घेणे हे तुझ्या हातात आहे, मात्र तुझ्या मेहनतीला फळ देणे हे तुझ्या देवाच्या हातात आहे। म्हणून देव एखादा माणूस नाही, तो तुझा देव आहे। म्हणून त्याच्यावर विश्वास ठेव। तुला नक्की तुझ्या मेहनतीचे तुझे चांगल्या कर्माचे तुला तो फळ देईलच।
फक्त प्रत्येक काळ तू संयम ठेवत चल, काय माहीत पुढची वेळ तुझी आहे. देव म्हणतात संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. हा गुण जर तुझ्यामध्ये असेल तर नक्की तू चांगला असणार आहे जीवनामध्ये पुढील. आणि चांगला तुझा विचार असला की तुझा चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे जीवन असे सध्या झाले आहे ज्यामध्ये तुला हसावे का रडावे समजत नाही. कारण प्रत्यक्ष अडचणी चारी बाजूंनी तुला पकडत आहे. चारी बाजूनी अडचणी तुझ्या सध्या आल्या आहेत आणि मधी तू एकटा अडकलेला आहेस. अरे बाळा, मधी एकटा अडकला आहेस, मात्र तुझ्या देवाला विसरू नको. तुला तुझा देव त्या अडचणीमधून बाहेर नक्की काढेल. देव फक्त तुझी परीक्षा घेत आहे. जर तू तुझ्या परीक्षेमध्ये पास होशील तर नक्की देव तुला जे पाहिजे आहे त्या सर्व गोष्टी देणार आहे. तू जर सहमत असशील तर कमेंटद्वारे म्हण, होय देवा, मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो असं टाईप कर. आणि देवावर तुझा पूर्णपणे विश्वास असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. कारण असेच मामांचे संदेश सर्वप्रथम तुलाच भेटत राहतील. स्वतः देव आज तुला तुझ्या समोर आहे आणि तुझ्या समोर येऊन तुला सांगत आहे, ह्या पृथ्वीवरती ह्या जगामध्ये अनेक लोक यशस्वी होत नाहीत, अयशस्वी होत आहेत. 100 पैकी फक्त 2 ते 3% लोकच ह्या जीवनात यशस्वी होत आहेत. याचे कारण स्वतः आज देव तुला सांगतोय. म्हणून लक्षपूर्वक देवाचे हे वाक्य शांत मनाने ऐक. आणि तू देखील ती चूक करत असशील तर ती चूक आता करणे थांबव आणि देवाचे पूर्णपणे ऐक. देव म्हणतो प्रत्येक लोक सध्या अयशस्वी होत आहेत. याचे कारण एकच आहे, ते म्हणजे ते एकमेकांची कॉपी एकमेकांसारखं वागायला पाहत आहेत. अरे, जर तू या जीवनात काहीतरी नवीन करून दाखवणार नाहीस तर तू नक्की या जीवनात यशस्वी तेवढा होणार नाहीस. मात्र तू जर काहीतरी नवीन ह्या जगामध्ये करून दाखवशील तर नक्की तू एक ना एक दिवस चांगलाच हिऱ्याप्रमाणे चमकतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या 100% मधील जे 4 ते 5% व्यक्ती यशस्वी झाले आहेत त्या व्यक्तींची प्रश्नपत्रिका ही वेगळी होती आणि तुझी प्रश्नपत्रिका जरा वेगळी आहे. म्हणून तू काहीतरी नवीन भर त्यामध्ये, मगच तू तुझा आयुष्याचा यशस्वी मनाचा टप्पा पूर्ण करशील. अरे, जीवनात कळीसारखे उमळून फुलासारखे फुलत जा. श्रणांच्या लाटांवर आयुष्य जुळत जा. अश्रू असो कोणाचेही, तू त्यामध्ये विरघळून जा. नसो कोणीही तुझे, मात्र तू कोणाचाही हो, मगच आयुष्यात तुला किंमत राहील. प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखात तू सोबत राहा. त्यांचा घट्ट हात पकड, नक्की ते देखील तुझा हात पकडतील. देव म्हणतो कितीही क्रोधित, कितीही रागीट, कितीही वाईट व्यक्ती असला तरी जर तू त्याला प्रेमळ भाषेत समजवशील, तू त्याच्या सोबत प्रेमाने राहशील तर नक्की तो देखील तुझ्या बरोबर प्रेमाने राहील. जर तू त्याला वाईट वाकडे बोलायला जाशील तर तो देखील तुला वाकडे बोलेल आणि असंच तुझं नातं तुटत राहील. देव सांगतोय परिस्थिती कितीही कठीण असली तरी तू तुझे
मोठी स्वप्न पाहणे कधीही थांबवू नको. देव सांगतोय, अरे बाळा, जीवनामध्ये कितीही काही झाले, काळ आणि वेळ ही नक्की बदलत असते. म्हणून जसा तू संघर्ष करत आहेस तितकी तू मोठी स्वप्न देखील पाहत चल. काय माहीत ती मोठी स्वप्न तुझ्यासाठी बनली आहेत. तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही मोठी अडचण आली तरी भेऊ नको. जर तू तुझ्या जीवनात भरपूर परिश्रम, भरपूर संघर्ष केला असशील, भरपूर मेहनत केला असशील तर अजिबात भेऊ नको. कारण यश पुढे तुझी वाट पाहत आहे. कारण तुला त्या यशाला फळ देणारा देव वर बसला आहे. तो तुला आता देणारच आहे. फक्त अजून थोडी परिश्रम त्यामध्ये कर. कारण वेळ आल्यावर तुझी वेळ देव नक्की बदलेल. फक्त त्यासाठी तुला संयम बाळगावा लागेल. देव सांगतो, सल्ला आणि स्तुती ही दोन गोष्ट, हे दोन शब्द असे आहे जे व्यक्ती एक घेतो आणि एक सोडून जातो. बोलण्याचा अर्थ जे घ्यायचे आहे ते घेत नाही आणि जे सोडायचे आहे ते अजिबात सोडत नाही. म्हणजे सल्ला हा एक असे सत्य आहे जे तू अजिबात घेत नाहीस. मात्र स्तुती एक असा सर्वात मोठा आयुष्याला धक्का देणारा वाक्य आहे जो तू पूर्ण मन लावून ऐकतो. अरे बाळा, प्रत्येक व्यक्तीचा सल्ला ऐकत जा. कोण काय म्हणतं त्यांच्या अनुभवाप्रमाणे तुझी जवळची माणसं तुला सांगत राहतात जीवनाबद्दल भरपूर काही. म्हणून त्यांचा सल्ला ऐकत जा. मला माहित आहे तुला त्यांचा सल्ला पटणार नाही, मात्र ऐकायला काय फरक पडणार आहे. तो सल्ला तर तुला फुकट येत आहे ना, मग कशाला तो सल्ला हाताळून बसत आहेस. एकदा मन लावून तो सल्ला ऐक. तुला जर त्यामध्ये काहीतरी शिकायचे मिळाले तरी शिक. म्हणून आयुष्यात यापुढे सल्ले घ्यायचे कधीही विसरू नको. प्रत्येक मोठ्या व्यक्तीचे सल्ले घे चल. कारण आयुष्यात कोणता काळ कसा असतो तुला देखील ठाऊक नाही. प्रत्येक नवीन येणारा काळ हा तू अनुभवलेला नसतो. म्हणून आयुष्यात जो व्यक्तीने तो काळ अनुभवलेला असतो त्या व्यक्तीकडून तर तू सल्ले घेत चल. देव सांगतो, आयुष्याची वाट आहे थोडी निराळी. केला घात की लगेच माती होती काळी. मात्र ह्या जीवनात वेदनांना, ह्या जीवनात आहेच नाही जागा पुरी. अपयशाला हरविण्याच्या कामाला लाग. तू आयुष्यात फक्त तुझं अपयश, तुझं संकट त्यांना हरव. तुला प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तू अपेक्षा ठेवला देखील नव्हतीस. ते देखील गोष्ट तुला प्रत्यक्ष मिळेल. फक्त तू अपयशाला भेऊ नको. अपयश आला म्हणून मागे सरू नको. काय माहीत तो अपयश तुझ्यासाठी मोठा यश म्हणून आलेला आहे. म्हणून प्रत्यक्ष अपयशाला पेहून राहू नको. अरे, देव तुला आज लाखात एक सत्य सांगत आहे. ह्या धरतीवरती, ह्या जमिनीवरती तब्बल 84 लाखांच्या आसपास जीव आहेत. मात्र या 84 लाखाच्या जीवामध्ये फक्त माणूस एक असा प्राणी आहे, एक असा जीव आहे जो पैसा कमवतो. मात्र एक सत्य गोष्ट अशी आहे, त्या 84 लाखामधील जीवामध्ये कोणताही जीव उपाशी राहत नाही. आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही. याचे कारण तुला ठाऊक आहे का? याचे कारण एकच आहे, तो म्हणजे माणसाची बुद्धी, माणसाची हाव. तुझी हाव जितकी वाढत जाईल तितकं तुझं आयुष्य तुला जगण्यासाठी कम पडेल. म्हणून आयुष्यात कितीही मोठी हाव ठेवशील तर तुला आयुष्यात जगण्यासाठी वेळ नक्कीच भेटणार नाही. म्हणून सुख हे
उमलणाऱ्या फुलासारखं असावं, ते दररोज उमलत राहावं आणि दुःख हेच गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात निघून जावं. तुझं आयुष्य एका नवीन फुलासारखं असावं, जे सुख दुःखात त्या त्या वेळी बदलत जावं, असं तुझं आयुष्य असावं. देव सांगतोय आजचा संदेश. इतका वेळ जरी तू मन लावून ऐकला असतील तर कमेंट मध्ये म्हण, मामा मी तुमच्यासाठी माझा किमतीचा वेळ इतका मिनिट दिला आहे असं जरूर सांग, कारण मला पाहायचे आहे माझा भक्त कोणता असा आहे जो मला प्रत्यक्ष त्याचा वेळ काढून मला थोडा त्याचा वेळ देत आहे माझे संदेश, माझे वाक्य ऐकण्यासाठी. देव म्हणतो नियती जेव्हा तुझ्या हातून काही हिरावून घेत असतात तेव्हा त्याही पेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुझा हात रिकामा करीत असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट तुला काहीतरी देत असते. वाईट गोष्ट, वाईट परिस्थिती, वाईट संकट हे तुला शिक्षण देत असतात आणि वाईट माणसं तुला अनुभव देत असतात. म्हणून प्रत्येक गोष्ट तुला काही ना काही देत असते. फक्त तुला घ्यायचे कुठल्या वेळेला कसे हे कळालं पाहिजे. मी तुला तुझ्या आयुष्याच्या वाटेवर सर्व गोष्टी सोडून दिली आहे. आयुष्याच्या खेळात तू जशी बाजी मारशील तसं तुझं नाव होईल. त्यासाठी तुला संघर्ष हाच करावा लागेल. तू जर प्रत्यक्ष फक्त माझं नाव घेऊन आयुष्य जगत असशील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, असं करून आयुष्य तू जगू शकणार नाहीस. माझं नामस्मरण करतच तुला मेहनत देखील करायची आहे, कारण इथे भरपूर जण बसले आहे ज्यांनी भरपूर परिश्रम केले आहेत. मात्र तू एकटाच त्यामधील असा असू शकतो जो मेहनत केला नाहीस, परिश्रम केला नाहीस, तरी सुद्धा यश द्या म्हणून मागे लागला आहेस. तुझी मनस्थिती बदल, मी तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल. इतका वेळ जर तू मामांसाठी दिला असतील तर कमेंटद्वारे तुझी प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळव आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको. भेटूया असंच एका नवीन बाळू मामा यांच्या संदेशासह एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावानं सांग भलं.